सुस्वागतम. वर्ग 7वा मराठी सुलभ भारती. पाठ 9वा वाचनाचे वेळ. स्वाध्याय. शब्दार्थ. मन वळवणे, तयार करणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. आमूलाग्र, मोठ्या प्रमाणात. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते? उत्तर. सोनालीने अभ्यासाव्यतिरिक्त किमान 2-3 पाने वाचन करावीत असे आईला वाटत होते. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? उत्तर. वाचनाची बिलकुल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचताना दिसली म्हणून सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटले. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? उत्तर. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले. खालील घटना मागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. सोनालीला पुस्तक वाचण्याची आवड लागावी म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. पुस्तक वाचल्यानंतर सोनालीला पुस्तकातील सर्वच गोष्टी फार आवडल्या व त्यापैकी कोणती गोष्ट आईला निवडून द्यावी हे तिला कळेना म्हणून आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नव्हती. सोनालीला पुस्तक वाचण्याची आवड लागली होती म्हणून सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नव्हती. मुलांचे अवांतर वाचन व्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर. खालील वाक्यप्रचारांचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे, यशस्वी होणे. नोंदी करणे, लिहून ठेवणे. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आमूलाग्र. जमिनीवर नवनवीन प्रयोग केल्यामुळे शेतातील आमूलाग्र बदल दिसून आला. शाबासकी. वर्गात छानशी गोष्ट सांगितल्यामुळे बाईंनी मीनाला शाबासकी दिली. अवांतर. प्रत्येकाने अभ्यासाव्यतिरिक्त 2 पाने अवांतर वाचावीत. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. बक्षीस, पारितोषिक. यश, विजय. गोष्ट, कथा. मदत, सहाय्य. आवड, रस. खालील शब्दांचे अर्थ लिहा. हस्तकला. हातांनी कागदापासून साकारलेली कला. हस्ताक्षर. हाताने लिहिलेले अक्षर. हस्तांदोलन. 2 व्यक्तींनी एकमेकांशी हात मिळवण्याची कला. हातकंकण, हातात घालायचा दागिना, बांगडी.
हातखंडा, एखाद्या गोष्टीत तरबेज असणे. हातमोजे, हातात घालण्याची मोजे. हस्तक्षेप, एखाद्या गोष्टीत अनावश्यक दखल देणे, लुडबुड करणे. हातोहात, अगदी सहज. हातभार, मदत. हातभर, हाताच्या उंची एवढे. हस्तरेषा, हातावरील रेषा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.